पाठीवर आलो मी. मग तू निस्ता झाला कशाला तिथं खुर्चीवर बसून? होय. त्याचे मुलांना काहीच आणि कळत नाही त्याच्यातलं. आणि त्याला विचारतोय आपण नाबार्ड कडून, वर्ल्ड बँकेकडून बाकीच्या कामासाठी पैसा तुम्ही आणताय, शिक्षण क्षेत्रासाठी काय करणार आहे हा? म्हणजे त्याला कळतंय काय, वळतंय काय, काहीच कळत नाही. तो म्हणते आमच्याकडे संडास सुधारायला लागलोय आम्ही, तांत्रिक शिक्षण मध्ये आम्ही सुधारणा घडून आणायला लागलोय, सगळ्यांना कॉम्प्युटर द्यायला लागलोय. अरे प्रश्न विचारतात काय हा? उत्तरं देतो काय? शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नाबार्ड करून तुम्ही पैसे आणणार आहात का, त्याचं काही उत्तर नाही. त्याने 4 वेळा सांगितलं अर्जुन सरांनी त्या. हा साहेब मी विचारतोय एक, तुम्ही सोंग घेऊन उगाच राहू नका, उत्तर माहित नसेल तर ग बसा म्हणाला. हा ही असली हालत आहे. खरंच माहितच नाही आता काहीच माहित नाही. खरंच माहित नाही. तुम्ही आता बी गेले ना एखादा चांगला फक्त शिक्षण क्षेत्रासंदर्भातला प्रश्न विचारा, त्यांना माहितच नाही. आता परवा बोलाल्यामुळे ती व्यक्ती आहे कळाली, नाहीतर पुतळा दिसतो तो. आणि प्रत्येक लक्षवेधी प्रश्नामध्ये यांचं स्वतःचं उत्तर नसतं. सुरुवातीला केल्यानंतर जयश्री मॅडम तुम्ही मांडलेला प्रश्न आम्ही तुमचा आदर करतोय, चिठ्ठी आली, हा हे करणार आहोत, कार्यवाही करणार आहोत. एवढा शब्द आहे. ते तिथं मी तसंच बोलतात आणि या पेपरवर तसंच लिहून देतात ते. त्यांच्याकडे मंत्रिमंडळात हा विषय मांडू, हा? मंत्रिमंडळात हा विषय मांडू. योग्य कारवाई करावी एवढं असं आहे. योग्य गावाचा सरपंच बरा बोलतो त्यांच्यापेक्षा. आमचे ना ते मग महिला बालकल्याणच्या आधी अहो, ते- तिला काय माहिती तेव्हा हे- चित्रा वाघ माहिती की प्रश्न एक विचारते ती म्हणते विभाग त्याच्यावर विचार करत आहे, बघा. विचारते बरं विषय का? मंत्रिमंडळात मांडले. असं साहेब या मंत्र्यांचं काय झालं माहितीये काय, इथले पास करताना, चिठ्ठ्या पास करताना सुद्धा त्यांच्या ह्यांना सचिवांना ज्यावेळेला पास करतात की नाही, त्या ऑफिसमध्ये नानाचा चान, हानाचा चान, नानाचा म्हणजे तो चहा जन्मात कधी इकडे येत नाही. ते नानाच्या घरातलं चान म्हणजे ते पत्र गेलं तुमचं, तुम्ही ते पत्र तुमच्या मागण्या गेल्या